मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमान 35 पार। पुढील काही दिवस उन्हाचा कडाका कायम राहण्याची शक्यता। उत्तर भारतात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण। राज्यामध्ये पुन्हा कोरोनाचा धोका वाढला। गेल्या 24 तासात 40 नवीन रुग्णांची नोंद, तर मुंबईत 80 सक्रिय रुग्ण। जळगावातल्या काही गावांसाठी गिरणा धरणातनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अहमदनगरमधील मिठाई व्यावसायिक धीरज जोशींवर जीवघेणा हल्ला। स्थानिक गुन्हे शाखेकडून 7 आरोपींना अटक। पुणे मिरज रेल्वे मार्गावर तारगाव मसूर शिरवडे सेक्शनमध्ये ट्रॅफिक ब्लॉक काळात अनेक गाड्या रद्द। भाईंदर ते वसई रोरो सेवा येत्या 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार। दोन्ही शहरं जलमार्गाने जोडली जाणार। जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या हिवरा प्रकल्पाचा डावा कालवा फुटला। लाखो लिटर पाण्याची नासाडी। वाशिममध्ये शाब्दिक वादातून मित्रानंच केली मित्राची हत्या। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। ठाण्यातल्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा अखेर उलगडा। आरोपींनी हत्या करून केली होती दागिन्यांची चोरी। पोलिसांनी केली 2 जणांना अटक। पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरी दरम्यान अनारक्षित विशेष मेमू ट्रेन। 19 फेब्रुवारीला दुपारी चिपळूण स्टेशनमधून ट्रेन सुटणार। वरणगाव जुनोना धरण मार्गे सिरसाळा रस्ता मंजूर करा। वरणगावकरांची मंत्री गिरीश महाजनांकडे मागणी। शिक्षकांच्या क्षमतावृद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, मात्र शाळांचं नियोजन बिघडणार असल्यामुळे शिक्षक संघटनांचा विरोध। राज्यातल्या 264 संस्थांना नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठीचं इरादा पत्र मंजूर। एसएनडीटीला 82 महाविद्यालय सुरू करायला मान्यता। राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातील रिक्त पद 3 महिन्यात भरा। हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। झाड कापण्याची खरंच आवश्यकता आहे का, हे ठरवण्यासाठी पालिकेला आता घ्यावा लागणार तज्ज्ञांचा सल्ला। राज्य सरकारकडून 3 तज्ज्ञ संस्थांची नियुक्ती। मुंबई महानगरपालिकेचा हरित संकल्प, तापमान वाढ रोखण्यासाठी आणि हवामान सुधारणेसाठी प्रयत्न। आरोग्य विभागाची विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम। 15 दिवसात 1 लाख शस्त्रक्रिया करण्याचं लक्ष्य।